श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य। जगातील ते भक्त धन्य आहेत ज्यांची स्वामी समर्थांवर नितांत भक्ती आहे। त्यांना जन्म मरणाच्या फेड्यात पुन्हा पडावे लागत नाही, ते मोक्षरूप कैवल्य पदाला पोहोचतात। श्लोक। गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। मागील अध्यायात स्वामींनी स्वतःचे सुंदर चरित्र सांगितले आणि बाबा दिगंबर यांच्याबद्दलही घटना सांगितल्या। श्लोक। निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाखविती, काही वर्षे करोनी वस्ती, मंगळ वेढे सोडिले। अर्थ, स्वामींची मूर्ती पूर्ण निर्विकार आहे, लोकांना चमत्कार दाखवितात। काही काळ मंगळवेढा येथे राहून तेथून ते पुढे निघाले। श्लोक। मोहोळ माझी वास्तव्य करिता, आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू। अर्थ, मोहोळ येथे वास्तव्य करताना आप्पा टोळ त्यांचे भक्त झाले, तेथील सर्व घटना वर्णन करणे माझ्या अल्पबुद्धीला कठीण आहे। श्लोक। स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदधी सम। अर्थ, स्वामींच्या चरित्राचा हा फक्त सारांश आहे, म्हणून विस्तृत वर्णन केले नाही। सगळ्या कथा सांगायच्या झाल्या तर हा ग्रंथ समुद्रासारखा विशाल होईल। श्लोक। सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे। अर्थ, टोळ स्वामींना सोबत घेऊन अक्कलकोटाकडे निघाले, पण मध्येच त्यांना काही कारणाने मागे परत जावे लागले। श्लोक। टोळ आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। अर्थ, टोळ यांनी आपल्या सेवकांना सांगितले की आम्ही परत येईपर्यंत स्वामींना येथेच थांबवून ठेवा। श्लोक। टोळ गेलया परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्यांच्या। अर्थ, टोळ परत गेल्यावर स्वामी उठून पुढे निघाले, सेवकांनी त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी काही ऐकले नाही। श्लोक। तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारे बैसले यतिराज स्वेच्छेने। अर्थ, तेथून निघून स्वामी सरळ अक्कलकोटास आले आणि गावाच्या प्रवेशद्वारी स्वच्छंदपणे बसले। श्लोक। तेथे एक अविंध होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला। अर्थ, तेथे एक अज्ञानी मनुष्य स्वामींची थट्टा करत होता, पण स्वामींचे चमत्कार पाहून त्याला समजले की ते महान सिद्ध पुरुष आहेत। श्लोक। पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाच्या गृहाप्रती, स्वामींसी जाणोनिया ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर। पूर्वजन्मीचे पुण्य निश्चित असल्यानेच स्वामी चोळप्पाच्या घरी आले, त्यांना ईश्वर स्वरूप मानून चोळप्पा स्वामींचा मान सन्मान करू लागला। श्लोक। चोळप्पाचे भाग्य उदयले, यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपुण बळे, दरिद्र्याच्या घरी जाय। अर्थ, चोळप्पाचे भाग्य फळले, साक्षात यतिराज त्याच्या घरी आले, जशी कामधेनू आपोआप गरिबाच्या घरी जावी तसेच। श्लोक। पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी, परमभाग्य तयाचे। अर्थ, चोळप्पाच्या पूर्वजन्मीचे पुण्य पक्के असल्यानेच या गोष्टी घडल्या, स्वामी राजांची भेट मिळणे हे त्याचे परमभाग्य होते। श्लोक। धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवरांचे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले। अर्थ, चोळप्पाचे घर धन्य झाले, देवांनाही दुर्लभ असलेले स्वामींचे चरण त्याच्या घरी लागले। श्लोक। योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार कितीक राहती, मौन धरिती कितीक एक। अर्थ, योगी लोक किती तप करतात,
उपवास, मौन, कष्टाचे अनेक मार्ग, पण तरीही सिद्धी सहज मिळत नाही. श्लोक. एक चरणी उभे राहोन, सदा विलोकिती गगन, एक गिरिगव्हरी बैसोन, तपश्चर्या करिता ती. अर्थ. कोणी एक पायावर उभे राहून तप करतात, तर कोणी पर्वतांच्या गुहेत बसून दीर्घ तपश्चर्या करतात. श्लोक. एक करीती पंचाग्नी साधन, एक पवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी. अर्थ. काही पंचाग्नी साधना करतात, काही फक्त वायूवर जगतात, अनेक संन्यासी संसाराचा त्याग करून तप करतात. श्लोक. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती. अर्थ. कोणी कीर्तन करतात, कोणी पूजा करतात, कोणी हवन करतात व इतर विधी करतात. श्लोक. एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये. अर्थ. कोणी लोकांना उपदेश करतात, कोणी भजनात तल्लीन होतात, कोणी ब्राह्मण भोजन घालतात, कोणी मंदिर बांधतात. श्लोक. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केलियासी नाना साधन, भावाविण सर्व व्यर्थ. अर्थ. स्वामींची कृपा आणि भक्ती मिळाली नाही तर कितीही साधना केली तरी ते सर्व व्यर्थ आहे. श्लोक. योग यागादिक काही, चोळप्पाने केले नाही, परिभक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते. अर्थ. चोळप्पाने काही योग, याग किंवा कठीण तप केला नव्हता, पण त्याच्या भक्तीचे मूल्य स्वामींनी ओळखले आणि त्याच्या घरी आले. श्लोक. तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. अर्थ. चोळप्पाची भक्ती पाहून स्वामी त्याच्या घरी भोजन करत, त्याला याचा खूप आनंद झाला. श्लोक. त्यापासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. अर्थ. त्या दिवसापासून स्वामी चोळप्पाच्या घरी राहू लागले. चोळप्पा रोज अधिक श्रद्धेने स्वामींची सेवा करू लागला. श्लोक. तेव्ही राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असतीजे. अर्थ. तेव्हा त्या प्रदेशाचे अधिकारी मालोजी राजे गादीवर होते. ते दक्ष, गुणी आणि अत्यंत ज्ञानी होते. श्लोक. अक्कलकोटची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती, परितयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदयले. अर्थ. अक्कलकोट हे तेव्हा फार प्रसिद्ध ठिकाण नव्हते, पण साक्षात स्वामींचे पाय तेथे पडल्याने त्या नगरीचे भाग्य फळले. श्लोक. तेथोन पुढे जगांत, त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, कितीएक झाले जाहत. अर्थ. तेथून पुढे अक्कलकोटचे नाव जगभर प्रसरले. अगोदर अप्रसिद्ध असलेले गाव अतिशय प्रख्यात झाले. श्लोक. चोळप्पाच्या गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाखविती, गावात बात पसरली. अर्थ. एक यती म्हणजेच स्वामी चोळप्पाच्या घरी आले असल्याची बात गावभर पसरली. लोक म्हणू लागले की ते चमत्कार दाखवितात. श्लोक. निरापुर सावावली, अंतरंगी आतची जायली, म्हणून या स्वामी राजयती, बहुधा न जाती फिरवाया. अर्थ. स्वामींना स्वतःची कीर्ती वाढवायची नव्हती, म्हणूनच ते फार फिरत नसत. श्लोक. लोकां माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात, यती विख्यात पातले. अर्थ. लोकांत बातमी पसरली आणि ती राजांनाही कळली की त्यांच्या नगरात एक विख्यात यती आले आहेत. श्लोक. राहती चोळप्पाच्या घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. अर्थ. पुरुष स्त्रिया चोळप्पाच्या घरी स्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागले. त्यांची लीला अतिशय विलक्षण होती. श्लोक. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलले काय वाणी, गावात यती येऊनी, फार दिवस झाले. अर्थ. अशी वार्ता ऐकून राव म्हणाले की गावात एक यती आला आहे, पण आम्ही अजून त्याचे दर्शन घेतले नाही. श्लोक.
परी आम्ही श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाओनी लवलाही, भेटू तया यतिवर्या. अर्थ: लोक सांगतात परंतु आम्हाला प्रत्यक्ष अनुभव नाही, आता त्वरित जाऊन त्यांना भेटूया असा निर्णय राजांनी घेतला. श्लोक. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी, आताची ती दर्शना. अर्थ: ते अंतर्ज्ञानी आहेत असे लोक सांगतात, जर हे खरे असेल तर ते आत्ताच आमच्या समोर यायला हवेत असा राजांनी निर्णय घेतला. श्लोक. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. अर्थ: राजांनी बोलताच त्या क्षणी ते समोर प्रगट झाले, संपूर्ण सभा अचंबित झाली, राजा तर थक्क झाले. श्लोक. सिंहासना खाली उतरोन, राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. अर्थ: सिंहासनावरून उतरून राव स्वामींना साष्टांग दंडवत घालू लागले, त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरले आणि कंठ दाटून आला. श्लोक. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरोनी, आसनावरी बैसविले. अर्थ: राजांनी स्वामींच्या चरणांना बिलगून त्यांना आनंदाश्रूंनी धुतले, पाठीवर हात धरीत त्यांना आसनावर बसवले. श्लोक. खूण पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दूरी, चरणी भक्ती जडली तई. अर्थ: राजांच्या अंतःकरणात खात्री पटली, स्वामी हे साक्षात अवतारच आहेत. त्यांच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या आणि भक्ती दृढ झाली. श्लोक. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. अर्थ: संपूर्ण सभा आनंदित झाली, सर्वांनी स्वामींचे पाय वंदिले, राजांनी 16 उपचारांसह त्यांची पूजा केली. श्लोक. निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरोन, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. अर्थ: निराकार निर्गुण असलेले स्वामी भक्तांसाठी सगुण रूपात अवतरतात. त्यांच्या चरणांचा स्पर्श घेताच भक्त परम आनंदात नाचतात. श्लोक. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोडहा. अर्थ: अशा अनेक कथांनी भरलेला हा श्री स्वामी चरित्र सारामृताचा 3रा अध्याय येथे पूर्ण होतो. हा अध्याय भक्तांसाठी अत्यंत मधुर आहे. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु.